हॅलो फ्रेंड्स, प्राईम फिजिक्स सबमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तरी जे काही मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ फ्लूइड याच्या अकॉर्डिंगचं जे काही तुमचं 12th स्टँडर्डचं जे काही युनिट आहे, ओके सर, तर त्या ठिकाणी मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ फ्लूइडमधील आपण काही कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर करणार आहोत. ओके, नाउ वी सी द लेक्चर दॅट इज 2.3. These total lectures 2.3 which based on our mechanical property of fluid, and we take the three concept, that is hydrostatic paradox, our another concept that is Pascal law, then our third concept that is hydraulic lift. All the concept you can able here to see in the lecture 2.3. Now we study step by step concept. Our first concept is hydrostatic paradox. Okay, so simply hydrostatic paradox आपण कोणत्या गोष्टीला म्हणणार, तर बघा या ठिकाणी हायड्रो वर्ड आलेला आहे बाळांनो. ओके, हायड्रो मीन्स वॉटर अँड स्टॅटिक्स जो काही सेकंड वर्ड आहे, तर या दोन वर्डचं कॉम्बिनेशन म्हणजे हायड्रोस्टॅटिक्स पॅराडॉक्स. असं हायड्रोस्टॅटिक्स हा वर्ड या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. तर हायड्रो मीन्स वॉटर, स्टॅटिक्स मीन्स स्टेबल. सो ज्या सिच्युएशनला लिक्विड जे काही असेल तर ते स्टेबल कंडिशनला मिळेल आणि त्याच्या अकॉर्डिंगला आपल्याला पॅराडॉक्स म्हणजेच त्याच्या अकॉर्डिंगला आपल्याला लिक्विड लेवल कशा पद्धतीत मिळते, काय त्याच्यामध्ये व्हेरिएशन होते, ती पूर्णतः कन्सेप्ट आपल्याला हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्समध्ये बघायची आहे. ओके, मग आता हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स म्हणजे नेमकं काय, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत असेल, हायड्रोस्टॅटिक्स ही जी काही पूर्णतः कन्सेप्ट आहे ती टोटल कन्सेप्ट तुम्हाला एक तुमचा ब्रांच असणार आहे. ती एक पूर्णतः कन्सेप्ट एक फिजिक्सची एक ब्रांच म्हणून आहे. ओके, हायड्रोस्टॅटिक्स जसं की जेव्हा केव्हा तुम्ही एखाद्या वेळेस MSc करणार तर MScमध्ये तुम्हाला स्पेशलायझेशन सब्जेक्ट असतो. मग क्वांटम मेकॅनिक्स असेल, त्यानंतर नेटवर्क थेरम असेल, त्याचबरोबर आपण क्लासिकल मेकॅनिक्स जे काही तुमचे एक स्पेशलायझेशन सब्जेक्ट असेल, त्याच पद्धतीने हायड्रोस्टॅटिक्स ही सुद्धा एक फिजिक्सचीच ब्रांच आहे, फिजिक्समधीलच एक पार्ट आहे. तर हायड्रोस्टॅटिक्स म्हणजे काय नेमकं ते आपण जाणून घेऊयात. ओके, बघा, हायड्रो मीन्स लिक्विड अँड स्टॅटिक्स मीन्स इक्विलिब्रियम. जेव्हा केव्हा एखादं लिक्विड स्टेबल कंडिशनला मिळेल, जेव्हा केव्हा एखादं लिक्विड रेस्ट कंडिशनला मिळेल, त्याच्या अकॉर्डिंगला, त्या फ्लूइडच्या अकॉर्डिंगला तो जर का फ्लूइड काहीतरी त्याच्या विशिष्ट प्रॉपर्टी शो करत असेल तर त्याला आपण हायड्रोस्टॅटिक्स म्हणणार आहोत. ओके, मग सिम्पली जर का आपल्याला हायड्रोस्टॅटिक्सची डेफिनेशन सांगायची असेल तर आपण कशी सांगू शकतो, बघा, हायड्रोस्टॅटिक्स इज द ब्रांच ऑफ फिजिक्स which deals with study of property of fluid which is at rest. That total phenomena we called as hydrostatics. हायड्रोस्टॅटिक्स म्हणजे काय आहे, एक फिजिक्सचीच एक ब्रांच आहे आणि त्या फिजिक्सच्याच ब्रांचमध्ये काय घडणार, तर प्रॉपर्टी ऑफ फ्लूइड आपण त्या ठिकाणी बघणार. आणि ज्या काही फ्लूइडच्या प्रॉपर्टी आहेत, परंतु तो फ्लूइड कसं असायला पाहिजे, स्टेबल असायला पाहिजे. सपोज मी एक कंटेनर घेतला आणि या कंटेनरमध्ये लिक्विड घेतलेलं आहे आणि लिक्विड पूर्णतः स्टेबलला आहे. ओके, मग लिक्विड कसं आहे, सध्या स्टेबलला आहे. मग स्टेबल कंडिशनला जर का आपल्याला लिक्विड शो होते, परंतु जे काही तुम्ही लिक्विड त्या ठिकाणी कंटेनरमध्ये किंवा एखाद्या वेसलमध्ये प्रेझेंट केलेलं आहे, तर ते त्या लिक्विडने फ्लूइडच्या जवळपास सर्व प्रॉपर्टी शो केल्या पाहिजे. आता फ्लूइडच्या प्रॉपर्टी नेमक्या कोणत्या होत्या ते मी प्रिव्हियस लेक्चरमध्ये तुम्हाला पूर्णतः सांगितलं होतं. तर फर्स्ट प्रॉपर्टी त्या ठिकाणी आपली अशी होती की जो काही फ्लुइड्स आहे त्यांची टेंडन्सी असली पाहिजे फ्लो होण्याची. ओके, देन आवर सेकंड प्रॉपर्टी अकॉर्डिंग टू द फ्लूइड इज दॅट, सेकंड प्रॉपर्टी काय होती, तर नक्कीच जो काही तुमचा फ्लूइड घेतला होता तर त्या फ्लूइडने कमीत कमी कंटेनरची जी काही शेप आहे, कंटेनरचा जो काही शेप आहे, तर तो कंटेनरचा शेप त्याने पजेस केला पाहिजे, त्याने टेक्स केला पाहिजे. ओके, आणि थर्ड जी काही प्रॉपर्टी होती या फ्लूइडची, तर थर्ड प्रॉपर्टी ऑफ फ्लूइडमध्ये आपण असं सांगूयात, जो काही फ्लूइड होता, दिस फ्लूइड विच हॅविंग एबल फॉर मेकिंग अ डिफॉर्मेशन इन इट, म्हणजेच काय, या फ्लूइडमध्ये स्वतःमध्ये बदल घडवण्याची टेंडन्सी त्याच्यामध्ये ऑकर्ड असली पाहिजे, त्याला आपण फ्लूइड म्हणू शकत होतो. आणि अशा पद्धतीत जर का तुमचं स्टेबल फ्लूइड जर 3 पद्धतीच्या प्रॉपर्टी शो करत असेल तर त्या फ्लूइडला आपण आयडियल फ्लूइड तर नाही म्हणू शकत, त्या फ्लूइडला आपण रिअल फ्लूइड म्हणू शकतो. आणि तो जो काही फ्लूइड आहे तर तो फ्लूइड आपल्याला प्रॉपर्टी शो करतो आणि नक्कीच आपण हायड्रोस्टॅटिक्स त्या गोष्टीला बोलत असतो. ओके, मग आता बघणार आहोत जे काही हायड्रोस्टॅटिक्स पॅराडॉक्स आहे, ही हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्सची कन्सेप्ट पूर्णतः या डायग्रामच्या अकॉर्डिंगला आहे. ओके,
आता ही जी काही डायग्राम तुम्हाला शो होते A, B, C आणि D हे काय आहे बाळांनो, पूर्णतः एक व्हेसल्स आहेत. ओके, देअर आर 4 व्हेसल्स, बट दीज ऑल 4 व्हेसल्स विच आर इंटरकनेक्टेड टू इच अदर, एकमेकांना कसे आहेत, इंटरकनेक्टेड, अँड ऑल द 4 व्हेसल विच हॅविंग देअर डिफरंट शेप. ओके, चारही व्हेसल तुम्हाला या ठिकाणी दिसतील, मग ए असू द्या किंवा बी असू द्या, सी असू द्या किंवा डी असू द्या, चारही व्हेसल्सचा जोही काही शेप आहे तर तो तुम्हाला डिफरंट दिसतोय. एका व्हेसलचा शेप तुम्हाला बिलकुल अशा कंडिशनला दिसतो, दुसऱ्या व्हेसलचा शेप असा दिसतोय, तिसऱ्या व्हेसलचा शेप तुम्हाला असा दिसतोय. म्हणजेच काय, ज्याही तुम्ही 4 व्हेसल्स घेतल्या होत्या त्या चारही व्हेसलचा शेप कसा आहे, डिफरंट आहे. आता तुम्ही म्हणत असणार की सर ही जी काही कन्सेप्ट आहे, ही जी काही तुम्ही डायग्राम काढलेली आहे, मग या डायग्रामचं आणि हायड्रोस्टॅटिकचं कनेक्शन काय आहे असा प्रश्न पडला असेल. बट लक्षात घ्या, जी काही व्हेसल घेतली होती तुम्ही त्या व्हेसलमध्ये ज्या काही व्हेसल इंटरकनेक्टेड आहे असू द्या, ज्या काही व्हेसल आहेत तर त्या व्हेसलमध्ये घेतलेलं जे काही फ्लूइड आहे, दीज फ्लूइड विच आर इन द स्टेबल फॉर्म. ओके, मग स्टेबल फॉर्ममध्ये जर का ते फ्लूइड आहे आणि ते फ्लूइड पूर्णतः त्याच्या त्या 3 प्रॉपर्ट्या जर का शो करत असेल तर नक्कीच ही जी काही डायग्राम आहे किंवा त्या डायग्राममध्ये जे काही प्रेझेंट लिक्विड आहे तर ते हायड्रोस्टॅटिक फिनॉमिना आपल्याला देते. ओके, आणि त्याच्या अकॉर्डिंगला आपल्याला हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स सांगायचं आहे. ओके, सो क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो तुम्हाला, एक्सप्लेन हायड्रोस्टॅटिक्स पॅराडॉक्स. This concept will ask you in exam only for 2 or 3 marks. सो क्वेश्चन कसा असेल, एक्सप्लेन हायड्रोस्टॅटिक्स पॅराडॉक्स. मग हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्समध्ये आपण काय बोलणार, लक्षात घ्या, पूर्णतः डायग्रामच्या अकॉर्डिंगचं बोलायचं. हायड्रोस्टॅटिक्स कन्सेप्ट, हायड्रोस्टॅटिक फिनॉमिना काय आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. मग फर्स्ट पॉईंट जर का आहे तर याचा फर्स्ट पॉईंट आपण असं सांगणार, लेट अस कन्सिडर देअर आर 4 व्हेसल्स, that is A, B, C and D. All these 4 vessels which are interconnected to each other, एकमेकांना त्या कशा आहेत, इंटरकनेक्टेड आहे. ओके, देन सेकंड, व्हेन वी पुअर म्हणजे फिलअप करणे, एखाद्यामध्ये भरणे. ओके, व्हेन वी पुअर सम लिक्विड इंटू एनी वन ऑफ अ व्हेसल, कोणत्याही एखाद्या व्हेसलमध्ये आपण लिक्विड पुअर करायला जात असेल तर आपल्याला काय गोष्टी घडतात, कसं हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्सचा फिनॉमिना आपल्याला शो होतो त्या ठिकाणी बघायचं आहे. ओके, सेकंड पॉईंटमध्ये आपण असं बोलूयात, व्हेन वी पुअर द लिक्विड इंटू एनी वन ऑफ व्हेसल देन वी कॅन सीन दॅट द लिक्विड लेवल ऑफ ऑल द व्हेसल्स गेट्स बिकम सेम. जेव्हा तुम्ही एखाद्या व्हेसलमध्ये पाणी भरण्याचा प्रयत्न करणार किंवा लिक्विड फिलअप करण्याचा प्रयत्न करणार तेव्हा ही व्हेसल असू द्या किंवा ही व्हेसल असू द्या, ही असू द्या किंवा ही असू द्या, कोणत्याही व्हेसलच्या अकॉर्डिंगची जी काही लिक्विड लेवल आहे, लिक्विड लेवल म्हणजेच काय, पाण्याची पातळी. ओके, ती लिक्विड लेवल आपल्याला सेम दिसेल. ओके, आता जे काही तुम्हाला गिवन ऑब्झर्वेशन मिळतं आहे किंवा लिक्विड लेवल सेम मिळतं आहे, सो दिस गिवन ऑब्झर्वेशन विच इज अ परप्लेक्सिंग. आता व्हॉट इज द मिनिंग ऑफ परप्लेक्सिंग म्हणजेच काय, परप्लेक्सिंग म्हणजेच काय, जे काही तुम्हाला ऑब्झर्वेशन मिळणार तर ते तुम्हाला डिस्टर्ब करणार, गोंधळून टाकणारसारखं ऑब्झर्वेशन तुम्हाला त्या ठिकाणी होत आहे. दिस ऑब्झर्वेशन विच बिकम्स परप्लेक्सिंग, दिस ऑकर्स ड्यू टू all our vessels having different shape and all the vessel possessing the amount of liquid in that vessel will also different. जेवढे काही तुमचे व्हेसल्स आहेत तर त्या चारही व्हेसलचा शेप कसा आहे, डिफरंट आहे, आणि चारही व्हेसलचा शेप डिफरंट आहे. मग डिफरंट शेप असेल तर नक्कीच त्या व्हेसलमध्ये प्रेझेंट असलेलं जे काही फ्लूइड आहे तर त्या फ्लूइडची क्वांटिटीसुद्धा कशी आहे, डिफरंट आहे. मग आपल्याला लिक्विड लेवल सेम का मिळतो तर अशी परप्लेक्सिंग आपल्याला त्या ठिकाणी मिळते. मग त्या परप्लेक्सिंग जी काही तुम्हाला त्या ठिकाणी कंटिन्यू होते, तुम्हाला शो होते, तर त्यामुळे तुम्ही पूर्णतः त्या ठिकाणी गोंधळून जाता आणि त्याच कन्सेप्टला आपण हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स म्हणत असतो. ओके, नऊ सेकंड पॉईंटमध्ये आपण असं सांगितलं, वेन वी पुअर अ लिक्विड इंटू एनी वन ऑफ व्हेसल देन वी कॅन सीन दॅट द लिक्विड लेवल ऑफ ऑल the liquid level of all the vessel gets become same. Okay, this observation can happen, तर this observation which is useful for your perplexing. Okay, because our vessels having shape gets become different and the quantity of liquid in a total vessel which is also different.
ओके, दॅट टोटल फिनॉमिना वी कॉल्ड ॲज हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. ओके, नाऊ पॉईंट नंबर 3 हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्सच्या अकॉर्डिंगचा पॉईंट नंबर 3 आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. ओके, आता पॉईंट 3 मध्ये काय सांगतं बघा. हा जो काही तुम्हाला व्हेसल सी दिसतोय, या व्हेसल सीचा काही ना काही एक शेप दिसतोय. ओके, मग या व्हेसल सीचा असा शेप आहे बाळांनो, क्लिअर होत आहे. मग या व्हेसल सीचा जो काही शेप आहे, तर या शेपच्या अकॉर्डिंगला तुम्हाला या ठिकाणी जो काही पोर्शन आहे हा कसा दिसतोय, मिनिमम पोर्शन दिसतोय. ओके, सपोज मी एक नळी घेतलेली आहे, जी तुम्ही पाणी भरतात ती नळी तुम्हाला माहीतच आहे. पाणी भरत असताना त्या नळाला कनेक्ट केलेली आहे. नळाला कनेक्ट केल्यानंतर पाण्याचा जो काही फ्लो आहे तर तो पूर्णतः सर्कलच्या अकॉर्डिंगला तो फ्लो होत असतो. ओके, परंतु मी ते सर्कलचं जे काही पूर्णतः एरिया आहे, ओके, सर्कलचा जो काही एरिया आहे तर तो कमी करण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच काय, एका साईडने मी ती नळी दाबण्याचा प्रयत्न केला तर काय होईल, सर्कल थोडं कमी होईल आणि सर्कलपासून फ्लो होणारं जे काही लिक्विड आहे तर ते मॅक्झिमम डिस्टन्सवर जाणार ॲज कम्पेअर टू फर्स्ट. ओके, मग मॅक्झिमम डिस्टन्सवर जाण्याचा प्रयत्न का असेल तर मॅक्झिमम प्रेशर त्या ठिकाणी लिक्विडच्या अकॉर्डिंगला क्रिएट होतं आणि ते मॅक्झिमम ठिकाणी जातं. ओके, मी ते केवळ तुम्हाला एक्झाम्पल सांगितलेलं आहे. मग या ठिकाणी केवळ असं सिम्पल फॉर्म आहे का, नाही आहे. तर या ठिकाणी काय आहे, एरिया कसा दिसतो, थोडा असा कमी झालेला दिसतोय. मग ज्या ठिकाणी एरिया कमी असतो त्या ठिकाणी प्रेशर कसं असतं, मॅक्झिमम असतं. मग या ही जी काही तुम्हाला व्हेसल सी दिसते, या व्हेसल सी मध्ये प्रेशर कसं असणार, या सिच्युएशनपासून मॅक्झिमम असणार. म्हणून लिक्विडची जी काही टेंडन्सी आहे तर पूर्णतः वर फिलअप होण्याची टेंडन्सी आपल्याला त्या ठिकाणी मिळते ॲज कम्पेअर टू अवर व्हेसल बी. ओके, नाऊ पॉईंट 3 मध्ये आपल्याला असं सांगायचं आहे, ड्यू टू द शेप ऑफ व्हेसल सी, ओके, ड्यू टू द शेप ऑफ व्हेसल सी, द प्रेशर ऑफ लिक्विड कॉलम्स, द प्रेशर ऑफ लिक्विड कॉलम्स ॲट अ बेस, म्हणजे ही जी काही व्हेसल सी आहे या व्हेसल सीच्या बेसला, ड्यू टू द प्रेशर ऑफ लिक्विड कॉलम ॲट अ बेस, ओके, ऑफ अ व्हेसल सी विच इज मोर ॲज कम्पेअर टू व्हेसल बी. ओके, अँड द लिक्विड हॅव्हिंग टेंडन्सी टू राईज अप इन दॅट व्हेसल सी. ओके, लिक्विडची काय असणार, टेंडन्सी असणार का, तर आपल्याला अप जायचं आहे, ही टेंडन्सी असणार. पॉईंट 3 क्लिअर झाला. नंतर पॉईंट 4 मध्ये आपण काय सांगणार बघा. आता एक गोष्ट लक्षात होते, प्रत्येक जे काही तुम्ही लिक्विड कॉलम घेतलं होतं, लिक्विड कॉलमची जी काही हाईट आलेली आहे तर लिक्विड कॉलमची हाईट कशी आहे, सेम आहे. मग जेव्हा केव्हा लिक्विड कॉलम्सची प्रत्येक व्हेसलच्या अकॉर्डिंग सेम मिळते तर तुम्ही त्या ठिकाणी नक्की असं सांगू शकता की त्याच्या अकॉर्डिंगला, त्या व्हेसलच्या अकॉर्डिंगचं जे काही लिक्विड आहे तर त्या लिक्विडच्या अकॉर्डिंगचं जे काही प्रेशर आहे तर ते प्रेशर कसं मिळणार, इक्वल मिळणार. ओके, मग पॉईंट 4 मध्ये आपल्याला तीच कन्सेप्ट या ठिकाणी सांगायची आहे. ओके, द हाईट ऑफ ऑल द लिक्विड कॉलम्स, ओके, द हाईट ऑफ ऑल द लिक्विड कॉलम्स इज ऑल्सो सेम. ओके, देन द लिक्विड कॉलम्स किंवा लिक्विड लेवल ऑफ ऑल द व्हेसल्स, लिक्विड लेवल ऑफ ऑल द व्हेसल किंवा हाईट ऑफ लिक्विड लेवल ऑफ ऑल द व्हेसल which also gets become same, then we can see that, hence we can see that the pressure in all that vessel which also get same, ते सुद्धा कसं मिळणार आपल्याला, सारखं मिळणार. ओके, नंतर पॉईंट 5 आपण असं सांगणार, लक्षात घ्या, ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ लिक्विड इन दॅट व्हेसल्स, व्हेसल्समध्ये प्रेझेंट कोण आहे, लिक्विड प्रेझेंट आहे. मग लिक्विड जे काही प्रेझेंट आहे तर लिक्विडचे नंबर ऑफ मॉलिक्युल्ससुद्धा त्या व्हेसल्समध्ये प्रेझेंट आहे. ओके, मग नंबर ऑफ मॉलिक्युल्स प्रेझेंट आहे तर नंबर ऑफ मॉलिक्युलच्या अकॉर्डिंगला काही ना काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन घडणार, म्हणजेच नक्कीच काही ना काही फोर्स एक्झर्ट होणार. फोर्स एक्झर्ट कोणाकडून होणार तर या लिक्विड्सकडून काय होईल, फोर्स एक्झर्ट होईल. ओके, मग हा जो काही लिक्विडपासून फोर्स एक्झर्ट होतोय तर लिक्विडपासून एक्झर्ट होणारा फोर्स आपल्याला व्हेसलच्या जी काही वॉल आहे, ओके, मी इथे व्हेसल सी घेतलेली आहे, व्हेसल सीची ही काही जी काही तुम्हाला या ठिकाणी वॉल दिसते तर या वॉलच्या पासून ती परपेंडिक्युलर आपल्याला तो फोर्स मिळत असतो. ओके, लक्षात येते, या वॉलच्या जो काही वॉलचा जो काही सरफेस आहे त्या सरफेसपासून तो जो काही एक फोर्स एक्झर्ट होणार, फोर्स कुणाकडून एक्झर्ट होणार तर या लिक्विड कॉलम्सपासून फोर्स एक्झर्ट होणार. आणि तो कसा असेल बाळांनो, दीज फोर्सेस विच इज टोटली परपेंडिक्युलर टू सरफेस ऑफ अ वॉल. ओके, हा पॉईंट 5 सांगितला. नंतर देन पॉईंट नंबर 6, द क्वांटिटी फोर्स विच कॅन बी रिझॉल्व इन टू 2 कंपोनंट्स.
दॅट इज आवर फर्स्ट कंपोनंट इज व्हर्टिकल कंपोनंट. एक तुम्हाला दिसेल व्हर्टिकल कंपोनंटने होताना दिसेल आणि दुसरा हॉरिझॉन्टल कंपोनंट असेल. फोर्सचाच कंपोनंट आहे, परंतु फोर्सचा कंपोनंट काय होईल, दोन भागांमध्ये काय होईल, तो डिवाइड होईल किंवा रिझॉल्व होईल. तर त्याला आपण एक दाखवतो व्हर्टिकल कंपोनंटने आणि दुसरा दाखवतो हॉरिझॉन्टल कंपोनंटने. ओके, मग जो काही व्हर्टिकल कंपोनंट आहे, दिस व्हर्टिकल कंपोनंट विच ॲक्ट अलॉंग व्हर्टिकली अपवर्ड. ओके, हा जो काही व्हर्टिकल कंपोनंट आहे हा कसा ॲक्ट होईल, अपवर्ड डायरेक्शन ॲक्ट होईल. ओके, मग आता हा जर का अपवर्ड डायरेक्शन ॲक्ट होत असेल तर बघा प्रत्येक व्हेसलचा जो काही सरफेस या ठिकाणी दिसत नाही. ओके, अशी जी काही तुम्हाला सरफेस मिळायला पाहिजे होता तो या व्हेसलच्या बेसला मिळत नाही. मग व्हेसलच्या बेसला जर का तुम्हाला मिळत नसेल तर मग व्हर्टिकल कंपोनंट फोर्सचा तुम्ही म्हणू कसं काय शकता. तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी जे काही तुमचं लिक्विड प्रेझेंट असेल त्या व्हेसल्समधील, तर त्या लिक्विडच्या वेटच्या अकॉर्डिंग लिक्विडचं जे काही वेट असणार तर त्याचा आपल्याला सपोर्ट घ्यावा लागेल वॉल ऑफ कंटेनरच्या वर. ओके, ही सुद्धा कंटेनरच होता. या कंटेनरच्या वॉलच्या वर काय घ्यावं लागेल, आपल्याला वेट ऑफ लिक्विड कॉलमचा सपोर्ट घ्यावा लागेल. म्हणजेच नक्कीच आपण व्हर्टिकली डायरेक्शनचा फोर्स शो करू शकतो. ओके, ते सुद्धा आपण या ठिकाणी पॉईंट नंबर 6 मध्ये सांगणार. आणि ह्या ज्या काही पूर्णतः कन्सेप्ट आहे तर तो पूर्णतः जे काही तुम्ही 6 पॉईंट बघितले आहे हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्सचे, तर ते तुम्हाला हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स इन अवर 12 स्टँडर्ड्स पुरेसं आहे. ओके, त्यामुळे हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्समध्ये मॅक्झिमम शिकण्याची काही जास्त गरज नाही. दिस क्वेश्चन विल आस्क यू इन एक्झाम ओनली फॉर 2 or 3 मार्क्स. सो फर्स्टली आपल्याला डायग्राम काढायची आहे. डायग्राम काढल्यानंतर आपल्याला त्या डायग्रामचं 1-2 पॉईंटमध्ये डिस्क्रिप्शन सांगायचं आहे. डिस्क्रिप्शन आपण असं सांगूयात, लेट अस कन्सिडर देअर आर 4 व्हेसल्स दॅट इज A, B, C and D. ऑल द व्हेसल्स हॅव्हिंग डिफरंट शेप, ऑल द व्हेसल्स हॅव्हिंग डिफरंट शेप और ऑल द व्हेसल्स विच आर इंटरकनेक्टेड टू इच अदर. एकमेकांना कशा आहेत, इंटरकनेक्टेड आहे. मग एकमेकांना इंटरकनेक्टेड झाल्या, ओके, होऊ द्या. त्यानंतर लक्षात येत असेल बघा, ज्या काही व्हेसल्स इंटरकनेक्टेड झालेल्या होत्या तर त्यामध्ये पोअर्ड काय केलं, आपण लिक्विड पोअर्ड केलं. मग लिक्विड पोअर्ड केल्यानंतर आपल्याला काय मिळालं, लिक्विड लेवल कशी मिळाली, सेम मिळाली. मग जे काही परप्लेक्सिंग तुम्हाला होत असेल तर ते का होतंय, तर आपल्याला शेप कसा दिसतोय, त्या व्हेसलचा डिफरंट दिसतोय. व्हेसलचा शेप जो काही डिफरंट आहे तर त्या डिफरंट शेपच्या अकॉर्डिंगला त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेले जी काही लिक्विडची क्वांटिटी आहे ती सुद्धा काय असते, डिफरंट असते. मग ज्या ठिकाणी व्हेसलचा शेप डिफरंट, व्हेसलमध्ये प्रेझेंट असलेल्या फ्लुइडची क्वांटिटी डिफरंट आणि तरीसुद्धा व्हेसलची लिक्विड लेवल सेम, तर त्याला म्हणायचं हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. ओके, नंतर त्या ठिकाणी एखादा फोर्स एक्झर्ट होणार. फोर्स जो काही एक्झर्ट होईल तो लिक्विड कॉलम्सपासून एक्झर्ट होईल आणि तो फोर्स 2 भागांमध्ये रिझॉल्व होईल. तर त्याला तुम्ही व्हर्टिकल कंपोनंट त्याचा शो करता किंवा हॉरिझॉन्टल कंपोनंट त्याचा शो करता. अशा पद्धतीने हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्सचे आपण कन्सेप्ट बघितलेले आहेत. ओके, नाऊ वी सी अवर सेकंड कन्सेप्ट दॅट इज पास्कल लॉ. ओके, मी आता ही जी काही कन्सेप्ट शिकवली होती ही आता खोडून टाकतो, कारण मला पास्कल लॉ तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे, त्यामुळे याची आपल्याला गरज सध्या तरी नाही आहे. ओके, सेकंड आहे पास्कल लॉ. दिस अ पास्कल लॉ which is totally stated about the fluid. ओके, जो काही फ्लुइड घेतलेला आहे आणि दिस फ्लुइड ऑकरिंग सम प्रेशर, त्याच्याशी रिलेटेड तुमचा हा पास्कल लॉ राहणार आहे. ओके, मग आपण असं सांगूयात, द पास्कल लॉ विच इज अ टोटली रिलेटेड अबाउट द प्रेशर ऑफ फ्लुइड. मग फ्लुइडच्या प्रेशरच्या अकॉर्डिंगचा हा पास्कल लॉ राहणार आहे. एक सायंटिस्ट आहे पास्कल, त्याने हा लॉ सर्च केलेला आहे अकॉर्डिंग टू प्रेशर ऑफ फ्लुइडच्या, तर आपण त्याला पास्कल लॉ ऑफ फ्लुइड्स म्हणणार. ओके, म्हणजे त्या सायंटिस्टने हा लॉ शोधून काढला, म्हणजे त्याने त्याचं नाव देऊन दिलं. ओके, पास्कल लॉ. मग क्वेश्चन या पास्कल लॉच्या अकॉर्डिंगचा कसा विचारला जातो. ओके, तर क्वेश्चन सेकंडमध्ये आपण पॉईंट सेकंडमध्ये आपण असं बघूयात, तर पास्कल लॉ म्हणजे एक्सप्लेन पास्कल लॉ, एक्सप्लेन पास्कल लॉ and show their experimental demonstration. Show their experimental demonstration. आपल्याला त्याचं एक्सपेरिमेंटल डिमॉन्स्ट्रेशन काय करायचं आहे, शो करायचं आहे.
ओके, मग पास्कल या सायंटिस्टचा जो काही प्रेशर ऑफ फ्लुइडच्या अकॉर्डिंगची जी काही कन्सेप्ट आहे तर ती नेमकी काय आहे ते आपल्याला या ठिकाणी आता बघायचं आहे. ओके, फर्स्टला आपल्याला पास्कल लॉ स्टेट करावा लागेल. क्लिअर आहे. मग मी एकदा सिम्पली तुम्हाला एकदा पास्कल लॉ या ठिकाणी राईट डाऊन करून घेतो. म्हणजेच पास्कल लॉचं स्टेटमेंट काय आहे ते इथे राईट डाऊन करून घेतो, म्हणजेच तुम्हाला समजण्यासाठी सिम्पल जाणार. ओके, फर्स्ट अ प्रेशर which is applied on any point of an enclosed fluid this fluid which is at rest जे काही तुम्ही इनक्लोज फ्लुइड घेतलं होतं ते कसं असायला पाहिजे, रेस्ट असायला पाहिजे. ओके, देन इट गेट ट्रान्समिटेड and undiminished to any point of fluid by neglecting the effect of gravity. ओके, बघा पास्कल लॉचं स्टेटमेंट आपण या ठिकाणी राईट डाऊन करून घेतलेलं आहे. अ प्रेशर विच इज अप्लाइड ऑन एनी पॉइंट ऑफ ॲन इनक्लोज फ्लुइड. एखादा फ्लुइड आहे ते फ्लुइड कसं आहे, इनक्लोज, म्हणजेच काय एखाद्यामध्ये क्लोज करून घेतलेलं आहे. ओके, मग ही जी काही तुम्हाला डायग्राम दिसते तर या डायग्राममध्ये ही एक व्हेसल आहे. या व्हेसल्समध्ये सपोज आपण एखादं प्रेशर या ठिकाणी अप्लाय केलेलं आहे. ओके, आता प्रेशर अप्लाय कोणावर होईल, अप्लाय कोणावर होईल तर नक्कीच या फ्लुइडवर होईल. अँड दिस अ फ्लुइड विच इज टोटली इनक्लोज बट दिस अ फ्लुइड विच इज ऑल्सो इन द रेस्ट पोझिशन. ओके, फ्लुइड विच इज ॲट रेस्ट देन इट गेट ट्रान्समिटेड. बघा, जे काही तुमचं प्रेशर या ठिकाणी अप्लाय झालं होतं तर अप्लाय झालेल्या प्रेशरची जी काही क्वांटिटी असेल तर ती पूर्णतः फ्लुइडमध्ये काय झाली, फ्लुइडच्या अकॉर्डिंगच्या प्रेशरमध्ये काय झाली, ट्रान्समिटेड झाली. अँड विच इज अनडिमिनिश टू एनी पॉईंट, म्हणजेच काय जो काही तुमचा लिक्विड फ्लुइड्स होता तर फ्लुइडचा जोही काही पॉईंट असेल, जो काही सरफेस असेल तर त्या फ्लुइडचा पॉईंट असू द्या, सरफेस असू द्या, तर तो कसल्याही प्रमाणात अनडिमिनिश होणार नसेल. ओके, बाय निग्लेक्टिंग द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी. पूर्णतः ग्रॅव्हिटीचा जो काही इफेक्ट आहे तर तो आपण निग्लेक्ट केलेला असेल तेव्हा. अशा पद्धतीने हा आपला पास्कल लॉ आहे. ओके, नाऊ वी सी अगेन पास्कल लॉ स्टेटमेंट्स. फर्स्टली पास्कल लॉसाठी आपल्याला नेहमी काय करावं लागेल, प्रेशर अप्लाय करावं लागेल. ओके, मग प्रेशर अप्लाय कुणावर करणार तर आपण या ठिकाणी प्रेझेंट असलेल्या फ्लुइडवर करणार. ओके, द प्रेशर विच इज अप्लाइड ऑन अ फ्लुइड विच इज ॲट रेस्ट देन द क्वांटिटी ऑफ प्रेशर which get transmitted to all points of a fluid and any point in our fluids which is not get undiminished. ओके, कोणताही पॉईंट आपल्या फ्लुइडमधील अनडिमिनिश होणार नाही. आणि त्याचबरोबर आपल्याला जी काही ग्रॅव्हिटीचा जो काही इफेक्ट त्या फ्लुइडवर होणार आहे त्या ठिकाणी होणार आहे. सपोज या ठिकाणी आहे तर याच्या अकॉर्डिंगली कोण असणार, ग्रॅव्हिटी असणार. मग ग्रॅव्हिटीचा कसलाही त्या ठिकाणी परिणाम त्या फ्लुइड्सवर होता कामा नये, तरच काय होईल तर ते प्रेशर पूर्णतः ट्रान्समिट होईल. तर त्यात तोच आपला पार्ट आहे, तोच आपला कन्सेप्ट आहे, तेच तुमचं पास्कल लॉचं स्टेटमेंट आहे. ओके, अ प्रेशर विच इज अप्लाइड ॲट एनी पॉईंट ओके ऑफ ॲन इनक्लोज फ्लुइड विच इज ॲट रेस्ट देन इट गेट ट्रान्समिटेड अँड अनडिमिनिश टू एनी पॉईंट ऑफ फ्लुइड बाय निग्लेक्टिंग द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी. क्लिअर आहे. ओके, म्हणजेच काय साधे सरळ गोष्ट सांगतो मी तुम्हाला. तुम्ही एखादा फुटबॉल घेतला असेल. ओके, फुटबॉल सोडून द्या, एखादा फुगा तुम्ही घेतलेला असेल, पूर्णतः फुगवलेला असेल आणि एखाद्या दोरीने तो बांधून घेतला. क्लिअर आहे. मग त्या बलूनवर किंवा तो जो काही तुम्ही फुगा घेतला होता त्या फुग्याच्या अप्पर डायरेक्शनने काही ना काही प्रेशर तुम्ही एक्झर्ट करा, प्रेशर त्या बलूनवर द्या, प्रेशर तुम्ही अप्लाय करा. ओके, त्या बलूनचा जो काही तुमचा अप्पर पार्ट होता ज्या ठिकाणी तुम्ही प्रेशर एक्झर्ट केलं होतं, ओके, तर
ॲप्लाय झालेला प्रेशर, मग त्याची एखादी काही ना काही क्वांटिटी असेल, तर ॲप्लाय झालेली जे काही तुमचं हा जो काही तुमचा बलून होता, या बलूनच्या अप्पर पार्टवर जो काही प्रेशर ॲप्लाय झाला होता, तर त्या प्रेशरची जी काही आलेली तुमची क्वांटिटी होती, तर ती क्वांटिटी पूर्णतः त्या बलूनच्या अकॉर्डिंगला काय होईल, ट्रान्समिटेड होईल आणि तुमचा बलूनमधील जे काही पार्टिकल्स असतील तर ते अनडिमिनिश होणार नाही. ओके, दिस इज अवर पास्कल लॉ. ओके, मग आता पास्कल लॉचं एक्सप्लेनेशन आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. एक्सप्लेनेशन कसं सांगू शकतो आपण? आता बघा, जे काही एक्सप्लेनेशन आहे तर एक्सप्लेनेशन नेहमी आपण कशावरून देत असतो, डायग्रामवरून देत असतो. आता बघा, लेट अस कन्सिडर अ व्हेसल which having 4 arms, that is our first arm is A, B, C and D, not uniform, having different cross sectional area, that is A1 twice A1 thrice A1 and A1 by 2. म्हणजेच हे जे काही तुमचं असेल, A असेल, B असेल, C असेल किंवा D असेल, तर चारही आर्म्स, या आर्म्सचे डिफरंट तुम्हाला एरिया, डिफरंट या ठिकाणी कोण दिसतात, डिफरंट क्रॉस सेक्शनल एरिया दिसतात. मग डिफरंट क्रॉस सेक्शनल एरिया किती आहे, तर A1 ट्वाईस A1 थ्राईस A1 आणि A1 बाय 2 आहे. ओके, आता बघा, दिस टोटल आर्म्स विच इज कनेक्टेड किंवा विच इज फिटेड विथ फ्रिक्शनलेस और वॉटरप्रूफ पिस्टन. जे काही तुम्हाला पिस्टन घेतलेलं आहे, पिस्टन म्हणजेच काय, किंवा एखादं नळ आहे, नळातून नळ आलेले आहेत, नळातून पाणी बाहेर स्प्रेड होऊ नये त्याच्यासाठी आपण त्याला अटॅच केलेलं जे काही टॅप असतं तर त्याला आपण पिस्टन म्हणत असतो. परंतु हा जो काही प्रॉपर पिस्टन आहे तर हा पूर्णतः पिस्टन तुम्हाला फ्रिक्शनलेस असला पाहिजे, वॉटरप्रूफ पिस्टन तुम्हाला मिळाला पाहिजे. ओके, दिस अ पिस्टन विच इज अ टोटली वॉटरप्रूफ ऑर फ्रिक्शनलेस. ओके, मग या ठिकाणी एक्सप्लेनेशनमध्ये आपण असं सांगणार, लेट अस कन्सिडर अ व्हेसल विच हॅव्हिंग 4 आर्म्स, दॅट इज A, B, C and D, having different cross sectional area, that is A1 twice A1 thrice A1 A1 by 2 with आता बघा, या ठिकाणी काय सांगितलं, डिफरंट क्रॉस सेक्शनल एरिया सांगितला, विच इज फिटेड विथ, कुणाला फिट केलेलं आहेत, कुणाने फिट केलेलं आहे, तर विच इज फिटेड विथ फ्रिक्शनलेस और वॉटरप्रूफ पिस्टन्स. क्लिअर आहे, ते सुद्धा आपण सांगितलं. देन व्हेन वी अप्लाय एनी फोर्स, या ठिकाणी बघा, हा तुम्हाला हे बघा, हे जे काही तुमचं फर्स्ट तुम्ही पिस्टन घेतलेलं आहे, या ठिकाणी एरिया, या ठिकाणचा एरिया मॅक्झिमम दिसतो ॲज कम्पेअर टू फर्स्ट, या ठिकाणचा एरिया मॅक्झिमम मिळतो ॲज कम्पेअर टू फर्स्ट, आणि या ठिकाणचा एरिया मॅक्झिमम मिळतो ॲज कम्पेअर टू फर्स्ट. म्हणजेच चारही जे काही आर्म्स आहेत तर ते चारही आर्म्स आपण डबलने वाढवलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी अर्धा, तर इथे एक होता, तर इथे परत 2, म्हणजे डबलनं वाढवला, इथे 2 होता तर डबल इथे 3. म्हणजेच काय केलं, आर्म्स काय केलं, आर्म्सचा जो काही सरफेस एरिया आहे तर तो मॅक्झिमम करणार. ओके, नाऊ वी अप्लाय, या ठिकाणी F1 हा फोर्स दिसतोय. नाऊ वी अप्लाय एनी फोर्स F1 on the piston A. ओके, पिस्टन ए वर काय झालं, ऍक्ट केला. देन द क्वांटिटी ऑफ प्रेशर acts due to liquid column इज गिवन बाय, तर ती कशी सांगणार आपण, लक्षात घ्या. ओके, कुणाची क्वांटिटी सांगायची आपल्याला, प्रेशरची. मग प्रेशर फाइंड आउट कसा करत असतो, जेव्हा आपण फोर्स आणि एरियाचा रेशो घेऊ तेव्हा. ओके, मग प्रेशर कसं निघणार, फर्स्ट प्रेशर. ओके, P1 या प्रेशरला फोर्स किती एक्झर्ट झाला होता, ॲक्ट झाला होता F1 एवढा. ओके, किती एरियावर झाला, तर नक्कीच A1 याच्यावर झाला. म्हणजेच जे काही तुमचं व्हॅल्यू आलेली आहे प्रेशरची व्हॅल्यू, तर ती किती होती, F1 अपॉन A1. मग जेव्हा तुम्ही एखादी जी काही तुम्ही वेसल घेतलेली आहे तर या पिस्टनवर जो काही प्रेशर एक्झर्ट केला होता तर प्रेशरची क्वांटिटी किती आलेली आहे, F1 अपॉन A1. मग बाळांनो लक्षात घ्या,
इथे A1 पाहिजे, स्मॉल A1 पाहिजे. ओके, F1/A1. मग जी काही प्रेशरची क्वांटिटी आहे तर ती पूर्णतः प्रेशरची क्वांटिटी पूर्णतः त्या व्हेसलच्या अकॉर्डिंगमध्ये काय व्हायला पाहिजे, तर ती ट्रान्समिटेड व्हायला पाहिजे. आणि जेवढे काही तुमचे लिक्विड मॉलिक्युल्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतील ते कसल्याही पद्धतीमध्ये अनडिमिनिश व्हायला पाहिजे. मग त्याच्यासाठी अप्लाय झालेला जो काही प्रेशर आहे, ओके, तर तो प्रेशर पूर्णतः व्हेसलच्या अकॉर्डिंगला आपल्याला ट्रान्समिट होताना दिसतो का, ते आपल्याला या एक्सप्लेनेशनमध्ये सांगायचं आहे. ओके, मग बघा, ही जी काही तुमची सेकंड पिस्टन आहे, हा थर्ड असेल, हा फोर्थ असेल. जेव्हा केव्हा मी F1 हा फोर्स ॲक्ट केला होता, ओके, पिस्टन Aवर, तर त्या ठिकाणी हा पिस्टन नक्कीच डाऊनवर्ड डायरेक्शनने मूव्ह होईल. मग हा पिस्टन जेव्हा डाऊनवर्ड डायरेक्शनने मूव्ह होईल तेव्हा जे काही तुमचे 3 पिस्टन तुम्हाला दिसतात तर ते 3ही पिस्टनने स्वतःची पोझिशन नक्कीच बदलायला पाहिजे होती. ओके, परंतु आपण एक गोष्ट या ठिकाणी मेंटेन केलेली आहे. सपोज याचा जर का एरिया 1 आहे तर दुसऱ्याचा एरिया आपण 2 घेतला, तिसऱ्याचा एरिया वाढवला, चौथ्याचा एरियासुद्धा वाढवला. आणि एरिया वाढवला म्हणजेच काय केलं आपण, एरिया वाढवतोय म्हणजेच काय, त्याच्या बिटवीनला ॲक्ट होणारा फोर्स तो सुद्धा काय होईल, ऑब्वियसली वाढणार. म्हणजेच काय, या ठिकाणी ट्वाईस A1 असेल तर याच्या बिटवीनला ॲक्ट होणारा जो काही फोर्स असेल तर तो काय असणार, ट्वाईस F2 मिळणार. या ठिकाणी आपण थ्राईस A1 हा जो काही एरिया घेतलेला आहे, नक्कीच तुम्ही एरिया वाढवला म्हणजेच त्याच्या बिटवीनला ॲक्ट होणारा जो काही फोर्स असेल तो सुद्धा काय होईल, वाढेल. मग ॲक्ट होणारा फोर्स, आपला होणारा फोर्स तर तुम्हाला त्या ठिकाणी जर का डिफरंट मिळत असेल आणि तो त्याच्या बिटवीनला त्याच्या एरियाच्या अकॉर्डिंगला जर का बरोबर असेल तर हा जो काही पिस्टन आहे तर हा कशाही पद्धतीत समोर म्हणजेच अप किंवा डाऊन कसल्याही पद्धतीमध्ये तुम्हाला तो मूव्ह होताना दिसणार नाही. ओके, म्हणजेच काय, आपण या ठिकाणी असं बोलणार, व्हेन वी अप्लाय एनी फोर्स ऑन अ पिस्टन A, then our another pistons that is B, C and D which can't move in upward direction or in a backward direction. This can happen only with the help of applying force and having their area. ओके, त्याचा एरिया वाढवलेला असल्यामुळे त्यावर ॲक्ट होणारा फोर्स काय होईल, वाढणार. नक्कीच या ठिकाणी काय होता, F1 होता, तर या ठिकाणी काय झाला, ट्वाईस F1 झाला. मग याच्यापेक्षा नक्कीच हा फोर्स कसा आहे, मॅक्झिमम आहे. मग हा मॅक्झिमम फोर्स हा वाढवण्याचा जरी प्रयत्न केला तरी याच्याकडे कसा फोर्स आहे, मॅक्झिमम फोर्स आहे. त्यामुळे ही जी काही तुमची पिस्टन आहे ही अपवर्ड डायरेक्शनने मूव्ह होऊ शकत नाही. ओके, क्लिअर आहे, असं आपण बोललो. त्या ठिकाणी अडचण यायला नाही पाहिजे. मग आपला हा जो काही या ठिकाणी बघा, ही जी तुमची पिस्टन होती A, या पिस्टनवर क्रिएट होणारं जे काही प्रेशर आहे तर त्या पिस्टनवर क्रिएट होणाऱ्या प्रेशरला आपण काय सांगतोय, तर नक्कीच आपण या ठिकाणी असं बोलू शकतो की त्या प्रेशरची जी काही क्वांटिटी आहे तर ती पूर्णतः फ्लुइडच्या अकॉर्डिंगला ट्रान्समिट व्हायला पाहिजे. म्हणजेच काय, ही जी तुम्हाला सेकंड पिस्टन दिसते तर या सेकंड पिस्टनवर या आर्मवर आपल्याला क्रिएट होणारं जे काही अप्लाय झालेलं जे काही प्रेशर होतं ते सुद्धा इथे मिळायला पाहिजे, तेच प्रेशर इथे मिळायला पाहिजे, तेच प्रेशर आपल्याला इथे मिळायला पाहिजे. ओके, बघूयात आपण आपल्याला मिळणार का. सो द प्रेशर ॲट पिस्टन B, म्हणजे काय, प्रेशर ॲट पिस्टन B, कारण हे जे काही पिस्टन आहे या पिस्टनचा जो काही सरफेस एरिया आहे, ओके, सरफेस एरिया आणि अप्लाय होणारा फोर्स याच्यापासून नक्कीच या पिस्टनवरचा आपण प्रेशर काढू शकतो. ओके, तर फोर्स अपॉन एरिया आपल्याला ही टर्म क्वांटिटी घ्यावं लागेल. तर फोर्स किती होता तुमचा, नक्कीच ट्वाईस F1 आणि खाली एरिया किती आलेला आहे तर ट्वाईस A1. ओके, 2 जर का कॅन्सल झाला तर F1/A1 ही क्वांटिटी तुम्हाला मिळाली. कोणाची क्वांटिटी आहे, प्रेशर ॲट B म्हणजेच. ओके, नंतर PC थ्राईस F1 अपॉन थ्राईस A1, 3 ऑल्सो गेट्स कॅन्सल, F1/A1. नंतर P टू द बेस D, जर की या D पॉईंटला प्रेशरची क्वांटिटी फाइंड आउट करायची आहे आणि ती पूर्णतः जेवढी इथे अप्लाय झाली होती तेवढी इथे आहे का बघायची. तर आपल्याला काय होतं बघा, फोर्स अपॉन एरिया किती होता, फोर्स F किती आहे, F/2 आणि खाली कोण आहे, नक्कीच A1/2. 2 गेट्स खालचे कॅन्सल म्हणजेच काय मिळणार, फोर्स अपॉन F1/A1. जी काही क्वांटिटी आली F1/A1, तर ह्या प्रत्येक ठिकाणी आलेलं जे काही प्रेशर आहे
तर आर्म ए असू द्या, आर्म बी असू द्या, आर्म सी असू द्या किंवा आर्म डी असू द्या, आर्म ए पासून अप्लाय झालेलं प्रेशर प्रत्येक आर्मवर तुम्हाला शो होतं आहे, म्हणजेच पास्कल लॉ आपल्या या ठिकाणी प्रूव्ह होतो आहे. ओके, दिस इज अवर पास्कल लॉ. नाऊ वी सी अवर थर्ड कॉन्सेप्ट, दॅट इज हायड्रॉलिक लिफ्ट. थर्ड कॉन्सेप्ट कोणती आहे? हायड्रॉलिक लिफ्ट. आता पास्कल लॉ तुम्हाला समजला असेल. इन शॉर्ट, जे काही तुम्हाला असं वाटत असेल की सरांनी आम्हाला एक्सप्लेनेशन याचं लिहून दिलं नाही, एक्सप्लेनेशन मी लिहून देऊ शकत नाही या ठिकाणी, कारण माझ्याकडे तेवढा वेळ नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ही गोष्ट एक्सप्लेनेशन किंवा पाठ करून किंवा पुस्तकामध्ये वाचून समजायची नसती, तर कन्सेप्ट आपल्या या ठिकाणी समजून घेत असतात. ओके, सो या ठिकाणी पास्कल लॉ असं सांगत होता की एखाद्या ठिकाणी जरी प्रेशर मॅक्झिमम मिळत असेल किंवा प्रेशर अप्लाय जर का होत असेल, तर ते पूर्णतः ज्या काही आर्म्स आहे तर त्याच्यावर सुद्धा तेवढीच प्रेशरची क्वांटिटी तुम्हाला मिळायला पाहिजे. त्यालाच तुम्ही पास्कल लॉ म्हणता. म्हणजेच काय, अप्लाय होणारा प्रेशर हे ट्रान्समिट व्हायला पाहिजे. ओके, आणि ते ट्रान्समिट होताना आपल्याला प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक आर्म्समध्ये आपल्याला मिळतं. ओके, सो आपण हा सुद्धा पॉईंट पूर्णतः बघितला. आता आपली थर्ड कन्सेप्ट आहे ती म्हणजेच पूर्णतः हायड्रॉलिक लिफ्ट. आता लिफ्ट तुम्ही हा शब्द ऐकला असेल. ओके, जेव्हा एखाद्या मेट्रो सिटीज असतात तर मॉल्समध्ये किंवा एखाद्या सिनेमा टॉकीजमध्ये खालील प्रेझेंट असलेली जी काही लोक आहेत त्यांना जर का वर जायचं असेल तर आपलं नक्कीच त्या ठिकाणी लिफ्टचा यूज करतो. मग लिफ्टचा यूज आपण कशासाठी करत असतो? आपला वेळ वाचण्यासाठी, दुसरी आपली एनर्जी लॉस न होण्यासाठी. ओके, आणि वेळ वाचवायचा, एनर्जी लॉस होऊ द्यायची नाही, म्हणजेच काय, इझी गोष्ट आपल्याला घडवून आणायची. ओके, आता ही जी पूर्णतः कन्सेप्ट आहे ही कशाची आहे? हायड्रॉलिक लिफ्ट. हायड्रॉलिक लिफ्ट. ओके, बघा इथे आता हायड्रॉलिक लिफ्ट. हायड्रॉलिक लिफ्ट एक इन्स्ट्रुमेंट दिसते मला, मी असं म्हटलं हायड्रॉलिक लिफ्ट काय आहे? इन्स्ट्रुमेंट. मग आता हायड्रॉलिक लिफ्ट इज अ इन्स्ट्रुमेंट विच इज यूज फॉर लिफ्ट, म्हणजे खालून उचलण्यासाठी, विच इज यूज फॉर लिफ्ट ऑर मूव अप ऑर डाऊन बाय मेंटेनिंग व्हेरी फास्ट अँड इझी प्रोसेस. ओके, मग हायड्रॉलिक लिफ्ट कशी प्रोसेस आहे? इझी अँड फास्ट प्रोसेस आहे. आणि ती कशासाठी युजफुल असणार? तर नक्कीच एखादी हेवी ऑब्जेक्टला लिफ्ट करण्यासाठी किंवा एखाद्या हेवी ऑब्जेक्टला त्याच्या ओन पोझिशनपासून मूव्ह करण्यासाठी हे हायड्रॉलिक लिफ्ट आपल्याला उपयोगी ठरतं. ओके, सो द हायड्रॉलिक लिफ्ट इज अन इन्स्ट्रुमेंट विच इज युजफुल फॉर लिफ्ट ऑर मूव अप ऑर डाऊन फॉर हेवी ऑब्जेक्ट फ्रॉम देअर ओन पोझिशन बाय मेंटेनिंग व्हेरी इझी अँड फास्ट प्रोसेस. ओके, देन आता या हायड्रॉलिक लिफ्टमध्ये तुम्हाला एक गोष्ट दिसत असेल. जेव्हा तुम्ही हायड्रॉलिक लिफ्टचा पूर्णतः इन्फ्रास्ट्रक्चर किंवा पूर्णतः फिनॉमिना जेव्हा पाहता तर त्या ठिकाणी तुम्हाला 2 व्हेसल्स मिळतील. ओके, याला व्हेसल्स म्हटल्यापेक्षा मी 2 टँक म्हणतो. या टँकला मी टँक 1 म्हणतो. ओके, आणि या सेकंड टँकला तुम्ही टँक 2 म्हणताय. क्लिअर आहे? टँक 1 आणि टँक 2 दीज किंवा बोथ द टँक विच हॅविंग डिफरंट क्रॉस सेक्शनल एरिया. तुम्हाला याचा क्रॉस सेक्शनल एरिया दिसतोय आणि दुसऱ्याचा क्रॉस सेक्शनल एरिया दिसतोय. दोनही टँकचा क्रॉस सेक्शनल एरिया कसा आहे? डिफरंट आहे. मग अशा गोष्टी का घडतात? का तुम्ही डिफरंट घेतला असेल? ओके, मग डिफरंट घेण्यामागे सुद्धा या ठिकाणी लॉजिक आहे. ओके, आता हा जो काही तुम्ही स्मॉल क्रॉस सेक्शनल एरिया आहे, या स्मॉल क्रॉस सेक्शनल एरियावर ॲक्ट होणारा फोर्स हा सुद्धा कसा असेल? स्मॉल असेल ॲज कम्पेअर्ड टू अवर अनदर क्रॉस सेक्शनल एरिया. मग आता आपले द टँक 1 विच इज फिल्ड विथ totally liquids in it and tank 2 which is also filled with liquid in it. Then the tank 1 having small cross sectional area that is A1 and tank 2 having large cross sectional area that is A2. Okay, now both the tank which is fitted with a piston and that piston which is a totally waterproof और फ्रिक्शनलेस. हे जे काही पिस्टन आहे तर ते फ्रिक्शनलेस असलं पाहिजे. ओके, नंतर वॉटर प्रूफ असलं पाहिजे. क्लिअर? नाऊ बाय प्रोड्युसिंग द फिनॉमिना ऑफ हायड्रोलिक लिफ्ट वी अप्लाय सम स्मॉल क्वांटिटी ऑफ फोर्स ऑन स्मॉल क्रॉस सेक्शनल एरिया ऑन टँक 1
देन व्हॉट विल हॅपन. ओके, काय घडणार जेव्हा स्मॉल क्वांटिटीचा जो काही फोर्स आहे तर हायड्रॉलिक लिफ्टच्या टँक 1मध्ये हायड्रॉलिक लिफ्टचा जो काही टँक 1 आहे त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया कसा आहे, स्मॉल आहे. त्या स्मॉल क्रॉस सेक्शनल एरियावर आपण स्मॉल फोर्स ॲक्ट केला तर स्मॉल फोर्स ॲक्ट केल्यामुळे काय गोष्टी घडत असतील तर नक्कीच बाळांनो या ठिकाणी पूर्णतः जे काही तुमचं लिक्विड फ्लो होतं आहे फ्रॉम टँक 1 टू टँक 2, ओके, तर टँक 1 पासून टँक 2 पर्यंत जे काही तुमचं लिक्विड फ्लो होतं आणि नंतर तुम्ही जे काही पिस्टन त्या ठिकाणी प्लेस केले होते तर एका पिस्टनवर ॲक्ट होणारा जो काही फोर्स आहे त्याला तुम्ही F1 म्हटलं तर ते F1 फोर्स एक्झर्ट झाल्यामुळे F1 फोर्स कोणावर एक्झर्ट झाला तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी कोण दिसतंय तर हा पूर्णतः कोण आहे, सरफेस एरिया. कुणाचा क्रॉस सेक्शनल एरिया कुणाचा आहे, टँक 1चा. कसा आहे, स्मॉल आहे. मग स्मॉल क्रॉस सेक्शनल एरियावर ॲक्ट होणारा फोर्स कसा आहे, स्मॉल फोर्स F1 इज ॲक्टेड ऑन द टँक 1 then the quantity of pressure of the liquid present in that tank is given by. ओके, बघा पूर्णतः जे काही तुमचं एक्सप्लेनेशन असेल हायड्रॉलिक लिफ्टचं तर ते तुम्ही जेव्हा बुकमधून रेफर करायला जाता तेव्हा बुकमधून तुम्हाला ती कन्सेप्ट काय आहे ती तुम्हाला बिलकुल समजत नाही. ओके, त्यामुळे थोडंफार प्रत्येक जेव्हा तुम्ही 12th स्टँडर्डच्या एक्झामला जाता स्टेट बोर्डच्या तर तेव्हा तुम्हाला फिजिक्सचेही प्रॉब्लेम असतात. फिजिक्स असतो सब्जेक्ट, केमिस्ट्री असतो, मॅथ असतो, बायोलॉजी असतो. असे 4 सब्जेक्टमधील कन्सेप्टचे पूर्णतः तुम्हाला डोक्यात ठेवावे लागतात एक्झामच्या वेळी. त्यामुळे काय होतं पूर्णतः त्या ठिकाणी गोंधळ उडतो. परंतु हायड्रॉलिक लिफ्ट जर का कन्सेप्ट तुम्ही या ठिकाणी समजून घेतली आणि हायड्रॉलिक लिफ्ट कशाच्या अकॉर्डिंगला आहे त्या ठिकाणी तर नक्कीच तुम्ही याचं डिस्क्रिप्शन सांगू शकता. मग या ठिकाणी डिस्क्रिप्शन मी काय सांगतो, टँक 1 अँड अवर टँक 2. दिस टँक 1 हॅव्हिंग डिफरंट क्रॉस सेक्शनल एरिया दॅट इज स्मॉल क्रॉस सेक्शनल एरिया अँड टँक 2 हॅव्हिंग क्रॉस सेक्शनल एरिया A2. ओके, देन द क्वांटिटी ऑफ फोर्स अप्लाइड ऑफ अ लिक्विड इन टँक 1 इज गिवन बाय. तर A1 एरियावर ॲक्ट होणारा प्रेशर ते सुद्धा किती असणार असेल तुमचं, नक्कीच किती असणार, A1 असेल. ओके, मग या ठिकाणी काय मिळेल, A1 इक्वल टू A1 हा कोण आहे, एरिया. नंतर एरियाला कोण डिवाइड असतो किंवा एरिया सोडून द्या, आपल्याला क्वांटिटी प्रेशरची काढायची आहे म्हणजे P1 इक्वल टू F1 अपॉन A1. ही क्वांटिटी इक्वेशन नंबर 1 देतोय. ही जी काही प्रेशरची क्वांटिटी आहे कुठे क्रिएट झाला प्रेशर, पूर्णतः या टँकमध्ये. ओके, आता तुम्ही म्हणसाल सर हा जो काही फोर्स F1 आहे याची खाली डायरेक्शन दाखवली, सेकंड फोर्स F2 आहे तो अपवर्ड डायरेक्शनने दाखवला. हा जो काही सरफेस एरिया आहे दिस सरफेस एरिया which is totally the area of our lift and this area which is useful for move up or down from their own position. स्वतःच्या पोझिशनपासून वर मूव्ह करण्यासाठी किंवा खाली मूव्ह करण्यासाठी आपल्याला काय असतो, तो युजफुल असतो. मग तो फोर्स कसा असावा लागेल, अपवर्ड डायरेक्शन ॲक्ट होणारा फोर्स कसा असावा लागेल, जास्त असावा लागेल ॲज कम्पेअर टू फर्स्ट. म्हणजेच काय, जेव्हा सेकंड फोर्स विच गेट बिकम मॅक्झिमम ॲट दॅट कंडिशन हेवी ऑब्जेक्ट कॅन वी लिफ्ट फ्रॉम देअर ओन पोझिशन. त्याच्या ओन पोझिशनपासून काय होईल, हेवी ऑब्जेक्ट काय होईल, मूव्ह होईल. मग हेवी ऑब्जेक्ट मूव्ह करण्यासाठी जी काही तुमची अनदर टँक आहे तर त्या अनदर टँकचा सरफेस एरिया लार्ज घेतलेला आहे. मग जेवढा सरफेस एरिया मॅक्झिमम असेल तेवढा त्या सरफेस एरियापासून ॲक्ट होणारा जो काही फोर्स असेल तर तो सुद्धा कसा असेल, मॅक्झिमम असेल. आणि हा जो काही फोर्स मॅक्झिमम होतोय तर मॅक्झिमम होणारा जो काही तुमचा फोर्स आहे तर तो युजफुल असणार फॉर लिफ्टिंग द हेवी ऑब्जेक्ट. ओके, हेवी ऑब्जेक्ट लिफ्ट करण्यासाठी F2 जो काही फोर्स असेल तुमचा तर तो फोर्स कसा असावा लागेल, मॅक्झिमम असावा लागेल. आणि मॅक्झिमम फोर्स केव्हा मिळणार, जेव्हा त्याचा सरफेस एरिया आपण जास्त घेतला तेव्हा. ओके, बघा जेव्हा सरफेस एरिया कमी घेतो तेव्हा प्रेशर मला कसं मिळतं, जास्त.
ओके, मग या ठिकाणी प्रेशर जास्त मिळणार का? नक्कीच या ठिकाणापासून क्रिएट होणारं प्रेशर कसं असणार? F1/A1 हे जे काही प्रेशर आहे तर हे कसं असणार? मॅक्झिमम असणार. मग मॅक्झिमम प्रेशरपासून मिनिमम प्रेशरकडे काय होईल? प्रेशर फ्लो होईल. मग प्रेशर जर का फ्लो होईल तर नक्कीच एरिया काय आहे या पिस्टनचा? वाढलेला आहे. मग एरिया जेव्हा केव्हा वाढलेला दिसतोय तर आपण असं सांगू शकतो एरिया वाढवला म्हणजेच काय झालं? त्या पिस्टनच्या अकॉर्डिंगचा जे काही तुम्ही S2 पिस्टन घेतलेले आहे त्या पिस्टनच्या अकॉर्डिंगवर ॲक्ट होणारा फोर्स कसा मिळेल? मॅक्झिमम मिळेल. आणि जर जेव्हा केव्हा मॅक्झिमम मिळेल तर बाळांनो लक्षात घ्या तो मॅक्झिमम फोर्स लायबल असतो हेवी ऑब्जेक्ट लिफ्ट करण्यासाठी. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की बघ सर तुम्ही पास्कल लॉ सांगितला होता की एका ठिकाणी आपण प्रेशर एक्झर्ट केलं तर पूर्णतः त्या वेसलच्या अकॉर्डिंग प्रेशर हे ट्रान्समिट होतं. नक्कीच होणार. बघा हे जे काही तुमचं या ठिकाणी हे जे काही पिस्टन आहे पिस्टनपासून ॲक्ट होणारा जे काही तुमचं प्रेशर आहे तर ते पूर्णतः प्रेशर काय होईल? या टँक 1 पासून टँक 2 कडे काय होईल? ट्रान्समिट होईल. आणि त्या प्रेशरची क्वांटिटी पूर्णतः या ठिकाणी आणि या ठिकाणी आपल्याला मिळणार. मग ते जर का प्रेशर ट्रान्समिट होत असेल पूर्णतः याच्यामध्ये तर नक्कीच F1/A1 सुद्धा इकडे मिळाला असं आपण म्हणू शकतो. ओके, आणि F1/A1 हे प्रेशर कसं आहे? मॅक्झिमम आहे. मग नक्कीच जर का प्रेशर मॅक्झिमम आहे तर मॅक्झिमम प्रेशरमुळे या ठिकाणचे लिक्विड कॉलम्स ते काय होतील? रॅपिडली मूव्ह होतील आणि ते या पिस्टनच्या एरियावर आदळतील. पिस्टनचा एरिया मॅक्झिमम नंबर ऑफ मॉलिक्युल्स ॲक्ट होतील या ठिकाणी. आणि जेवढे मॅक्झिमम नंबर ऑफ मॉलिक्युल्स त्या ठिकाणी ॲक्ट होतील तर पिस्टनपासून क्रिएट होणारा जो काही फोर्स असेल तर तो सुद्धा कसा असेल? नक्कीच मॅक्झिमम असेल. ओके, मग ज्या ठिकाणी आपल्याला मॅक्झिमम फोर्स मिळाला F2. ओके, तर आपण असं बोलूया. तर आता या ठिकाणी बाय पास्कल लॉने सांगितलं P1 = P2. दोनही बाजूचा प्रेशर कसा असेल? सेम असेल. मग P1 = P2 जर का असेल तर आपण एक गोष्ट करूयात. P1 पासून ॲक्ट होणाऱ्या प्रेशरची अमाऊंट किती आहे? F1/A1. आणि P2 पासून ॲक्ट होणाऱ्या प्रेशरची अमाऊंट किती आहे? तर F2/A2. क्लिअर का? ओके, मग यावरून आपला हा जो काही सेकंड फोर्स आहे तो ॲक्ट होणारा तर त्याची अमाऊंट काढली तर F2 = हा A2 याला पूर्णतः मल्टिप्लाय होईल. A2 × F1/A1 ही क्वांटिटी मिळाली. या टर्मला आपण A2/A1च्या फिनॉमिनॉने सुद्धा घेऊ शकतो. मल्टिप्लाय F1 सुद्धा घेऊ शकतो. नक्कीच तुम्हाला F2 ही टर्म मिळाली. आता बघा आलेलं जे काही एक्सप्रेशन आहे F2 = A2/A1 × F1. हा जो काही फोर्स आहे हा फोर्स मॅक्झिमम आहे ॲज कम्पेअर टू F1 फोर्स. ओके, आता F1 फोर्स हा मिनिमम कसा आहे? लक्षात घ्या. F1 फोर्सची असलेली अमाऊंट त्याला मल्टिप्लाय कोण आहे? दोन गोष्टीचा रेशो. ओके, मग दोन गोष्टीचा रेशो मिळाला की नाही? मग दोन गोष्टीचा रेशो कसा असणार? नक्कीच याचा या एरिया आणि या एरियाचा रेशो. ओके, नक्कीच ही व्हॅल्यू कशी असणार? मिनिमम असणार. आणि त्या मिनिमम व्हॅल्यूला मल्टिप्लाय कोण होणार? फोर्स होणार. आणि हा F2 फोर्स काय होईल? नक्कीच टर्म मॅक्झिमम मिळाली. ओके, केवळ F1 फोर्स ॲक्ट केला होता परंतु त्यापासून F2ची टर्म आपल्याला मॅक्झिमम का मिळते? तर दोनही सरफेस एरियाचा आपण या ठिकाणी रेशो घेऊयात आणि रेशो घेतल्यानंतर आलेल्या रेशोची जी काही व्हॅल्यू आहे त्याला F1ने मल्टिप्लाय करू तर F2ची टर्म काय होते? या ठिकाणी मॅक्झिमम मिळते. ओके, मग फ्रॉम अबव इक्वेशन वी कॅन सेन दॅट F2 विच इज ग्रेटर दॅन F1. ओके, अँड ऑल्सो द एरिया ऑफ सेकंड टँक विच इज ऑल्सो ग्रेटर दॅन A1. आलेल्या कॉन्क्लुजनवरून आपण असं शो करतो सेकंड फोर्सेस कसा आहे? मॅक्झिमम म्हणजेच काय लिफ्ट होण्यासाठी लायबल आहे. आणि दुसरा एरिया कसा आहे? मॅक्झिमम. मग एरिया मॅक्झिमम असल्यामुळे फोर्ससुद्धा काय होतो? त्या एरियावर मॅक्झिमम एक्झर्ट होतो. त्यामुळे हेवी ऑब्जेक्ट आपण इझिली लिफ्ट करू शकतो. दिस इज द एक्सप्लेनेशन फॉर आवर हायड्रॉलिक लिफ्ट. This is our all three concept, that is hydrostatic paradox, Pascal law and hydraulic lift. Now our another lecture can you see in next lectures. Okay, thank you. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.